नमस्कार, मी ऋषी करत शेतकरी बंधूंनो, शेती संबंधित तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल किंवा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे। शेतकरी बंधूंनो, जुलै 2019 पासून शेती संबंधी कोणती योजना असू द्या, कांदा चाळ घ्यायचा असू द्या, शेडनेट घ्यायचा असू द्या, ठिबक सिंचन घ्यायचं असेल, तुषार सिंचन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला विहिरीतील मोटर घ्यायची असेल, विहीर दुरुस्ती करायची असेल, शेती संबंधी कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर जुलै 2019 पासून हा लाभ तुम्हाला घ्यावा लागतो महाडीबीटी पोर्टल मार्फत। महाडीबीटी पोर्टल हे स्पेशल या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलं आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांची बेसिक माहिती असते सर्व, त्यावरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। याच पोर्टलमध्ये आता महत्त्वपूर्ण असा बदल झालेला आहे। कोणता बदल झालेला आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनामार्फत महाडीबीटी पोर्टल मार्फत बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला। आता यामध्ये तुम्हाला एक अट टाकण्यात आली बघा, FCSC म्हणजेच काय तर या ठिकाणी शेतकरी बंधूंनो फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे जर तुम्ही अर्ज केला तर या ठिकाणी तुम्हाला आता प्रथम प्राधान्य राहील। तुम्ही बघितलं असेल शेतकरी बंधूंनो, तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेताना तुम्ही अर्ज करताय आणि जो शासनाच्या किंवा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा जवळचा व्यक्ती असेल त्यालाच तो लाभ मिळतो, तुम्हाला लाभ मिळत नाही। पण शेतकरी बंधूंनो, यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत या जो GR आला आहे यामध्ये काही तरतुदी केल्यात आणि जे लोक शेतकरी किंवा जे लोक फ्रॉड करतायत, योजना घेत आहेत, तिचा लाभच घेत नाही, फक्त तिच्या पैशांसाठी लाभ घेत आहेत, तर त्यांच्यासाठी ही जी शासन निर्णय आहे तो एकदम खडतर ठरणार आहे। कसा ते सांगतो। यामध्ये 4 गोष्टी दिलेल्या आहेत बघा। पहिली गोष्ट म्हणजे आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व ही जी आलेलं आहे हे आलेलं आहे 1 एप्रिल 2025 पासून। म्हणजेच हे काय तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही अर्ज करा आणि तुम्ही जर लवकर अर्ज केला तर त्याचे हकदार किंवा त्याचे पात्रदार तुम्हीच असाल। जर तुम्ही समजा कडबाकुटीसाठी अर्ज केला आहे तर तुम्हाला कडबाकुटी अगोदर भेटेल, तुमच्या नंतर जो कोणी अर्ज करेल त्याचा नंतर नंबर लागेल। पण जर तुम्ही अगोदर अर्ज केला तर तुम्हाला अगोदर पात्र या ठिकाणी केला जाईल। महत्त्वपूर्ण असा बदल। आता त्यामध्ये 4 पॉईंट टाकलेत। काय शेतकरी बंधूंनो, काही शेतकरी किंवा काही लोक काय करतात, या ठिकाणी योजनेचा फॉर्म भरतात। फॉर्म भरताना काय करतात, त्यामध्ये डुप्लिकेट्स डॉक्युमेंट देतात, वय कमी करतात किंवा चुकीचे कास्ट सर्टिफिकेट वगैरे देतात किंवा कोणतेही कागदपत्र या ठिकाणी जर चुकीचे देत असाल तर त्या चुकीच्या व्यक्तींसाठी आता 5 वर्षासाठी त्यांचा आधार कार्ड आणि त्याचं फार्मर ID ब्लॉक केला जाणार आहे। त्यांना कोणत्याही शासकीय शेतकरी संबंधित कोणती योजना असली शेती संबंधित 5 वर्षे त्यांना या शेती संबंधित योजनेचा लाभ घेता येणार नाही, असं स्पष्ट या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। पण जर शेतकरी बंधूंनो आपण जर पात्र असाल तर हा निर्णय आपल्यासाठी एकदम आनंदाचा ठरणार आहे। दुसरा पॉईंट या ठिकाणी बघा, काही लोक काय करतात, या ठिकाणी ती योजना लागते एकाला त्याचा लाभ दुसरा उठवतो। म्हणजेच काय, त्यांच्या अनुदानामध्ये पर्सेंटेज घेतात। समजा या ठिकाणी एका व्यक्तीला त्याचा लागलेली असते किंवा पात्र झालेलं असतं, दुसरा व्यक्ती त्याच्या नावावरती उचलतो आणि पहिल्या व्यक्तीला काय जे पैसे द्यायचे असेल ते देतो आणि त्यावरती तो स्वतःला ती योजना घेतो। म्हणजे पात्र एक असतो आणि देतात दुसऱ्या व्यक्तीला। आता यामध्ये आळा घालण्यासाठी शासनाने काय केलंय, जर अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारे शासनाला आढळलं तर त्या शेतकऱ्याला किंवा त्या व्यक्तीला या ठिकाणी 3 वर्षासाठी त्याचं या ठिकाणी फार्मर ID आणि आधार कार्ड कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेसाठी पात्र केलं जाणार नाही, अशा प्रकारे सांगण्यात येतं। पण शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी जर पात्र असेल तर आपल्यासाठी हा निर्णय सुद्धा एकदम महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आपल्या जर पात्र असेल, आपण जर हकदार असेल तर ह्या योजनेचा लाभ आपल्यालाच मिळणार आहे। नंतरचं बघा, तिसऱ्या नंबरचं पॉईंट बघा, काही व्यक्ती काय करतात, या ठिकाणी एखादी योजना या ठिकाणी समजा लाभ घेतात। जर तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीने कुक्कुटपालन किंवा समजा एखाद्या व्यक्तीने कांदा चाळचा लाभ घेतला किंवा एखाद्या व्यक्तीने समजा कडबाकुटीचा लाभ घेतला। आता ही ज्याने कडबाकुटी घेतली ते काय करतात, कडबाकुटी अनुदान येईपर्यंत स्वतःजवळ ठेवतात आणि नंतर कडबाकुटी विकून टाकतात। असं जर का तुम्ही 3 वर्षाच्या आतमध्ये केलं तर शेतकरी बंधूंनो, तुमचा फार्मर ID आणि तुमचं आधार कार्ड 3 वर्षासाठी या ठिकाणी कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेसाठी पात्र ठरणार नाही। म्हणजे जर तुम्हाला कोणता असांदा व्यक्ती म्हणत असेल तुम्ही 1 वर्ष वापरल्यानंतर आम्हाला ही विकून टाका, तर असं करू नका। 3 वर्षे ती तुम्हाला तुमच्या स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे। नंतरचा चौथा पॉईंट शेतकरी बंधूंनो एकदम महत्त्वाचा ठरणार आहे, तो म्हणजे काय, महाडीबीटी आणि महाIT अशा प्रकारे 2 पोर्टल आहेत। शेतकरी बंधूंनो, आपले सरकारचं जे पोर्टल असणार आहे ते पोर्टल आता लिंक कशाला होणार आहे, ते होणार आहे महाडीबीटी पोर्टलला। म्हणजेच काय, यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी एखाद्या योजनेचा शेतकरी बंधूंना लाभ घेतला
तर तुम्हाला कागद पाहत हिंडायची गरज नाही. तुम्हाला ते कागद कुठे भेटेल आणि काय भेटेल, कोण देईल, कोण अपलोड करेल, हा अशा प्रकारचं कुठलंही डोकं लावण्याचं कारण राहणार नाही. तुमचे 7/12 असेल, आटा असेल, तुमचं या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट असेल, हे डायरेक्टली महा-आय-टी कंपनीकडून या ठिकाणी त्या पोर्टलला लिंक होईल आणि नंतर ॲटोमॅटिकली तुमचे कागदपत्र त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला दिसतील. हा एकदम महत्त्वपूर्ण असा निर्णय, म्हणजे तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज राहणार नाही आणि नंतर कोटेशन वगैरे तेच तुम्हाला काय अपलोड करायसाठी राहील. पण हा चौथा निर्णय येण्यासाठी खूप कालावधी या ठिकाणी जाईल, कारण दोन्ही पोर्टल एकमेकांशी कनेक्ट झाल्याशिवाय तुमचे डॉक्युमेंट्स इकडले तिकडं आणि तिकडले इकडं दिसणार नाही. असा अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता. शेतकरी बंधूंनो, भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह. जय हिंद.